आदिलक्षणम् एकमनित्यमिमलमञ्चलं भवातीत त्रिगुणरहितं त्रिगुणरहितं सद्गुरुस्तनमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा दिगंबराये इबादता अवधूतये इबादता दिगंबराये इबादता अवधूताये इबादता दिगंबराये इबादता अवधूतये इबादता दिगंबराये इबादता अवधूताये इबादता दिगंबराये इबातु अवधूताये इबा दिगंबराये इबातु अवधूताये इबा दिगंबराये इबातु अवधूताये इबा दिगंबराये इबातु अवधूताये इबा दिगंबराये इबादता अवधूतये इबादता दिगंबराये इबादता अवधूताये इबादता गुरु महाराज की जय। प्रस्तुत प्रसंगी आज अखंड दत्तनाम चातुर्मास सोहळा मोजे खपराळा येथे श्री संत बाळगीर महाराज साक्षात शहादत्ताचे अवतार यांच्या कृपा आशीर्वादाने आज अनादी काळापासून आमच्या पंचक्रोशी मधील पहिल्या नंबरचं गाव म्हणलं तर हे चातुर्मास अखंड दत्तनाम सप्ताह सोहळा चालू आहे। त्यानिमित्त या चातुर्मास समाप्तीच्या कार्यक्रमानिमित्त प्रवचन रूपी सेवेचे पुष्प आज माझ्या वाट्याला आलेले आहे। तरी पहिलं प्रथम श्री संत बाळगीर महाराज साक्षात शहादत्ताचे अवतार त्यांच्या चरणी नतमस्तक होतो व तसेच माझे गुरु श्री संत बाळगीर महाराज गुरु यदुगीर महाराज मठ संस्थान वडगुंपा माहूर यांच्या चरणी नतमस्तक होतो व तसेच या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक श्री संत रुद्रगीर महाराज गुरु दयाळगीर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो व तसेच इथं जमलेल्या सर्व माझ्या गुरुबंधू भगिनी व इष्टमित्र यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या गुरुमाऊलीने जे माझ्या बुद्धीला चालना देईल त्या प्रकारे मी प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो। पहिलं प्रथम सर्व माझ्या इथं जमलेल्या मायबापांना व गुरुबंधूंना नम्र विनंती आहे, मी एक तुमचा अज्ञान बालक आहे। माझ्याकून कळत न कळत काही शब्द अपशब्द निघाले तरी तुम्ही सांभाळून घेशाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगून या कार्यक्रमाला सुरुवात करू। सद्गुरु महाराज की जय। आनंद नाम घेता संसाराची चिंता, आनंद नाम घेता संसाराची चिंता, नाही पसरवता कदा काळी, नाही पसरवता कदा काळी, नाही पैसरवता कदा काळे, नाही पैसरवता कदा काळे, बाळका
कोड पुरवी तसे माता बालकाचे कोड पुरवे तसे माता तैसी आनंद गीता पुरवी तसे तैसी आनंद गीता पुरवी तसे तैसे आनंद गीता पुरवे तसे तैसे आनंद गीता पुरवे तसे मातेच्या उदरी रक्षिले तो मासा मातेच्या उदरे रक्षिले तू माझे आपुल्या मनास कान कळे आपुल्या मनास कान कळे आपुल्या मनासी कान कळे आपुल्या मनासी कान कळे बाहेर निघता रक्त दुग्ध झाले बाहेर निघता रक्त दुग्ध झाले बाळगुरु बोधिले बापूजीसी बाळगुरु बोधिले बापूजीसी बाळगुरु बोधिले बापू जैसे बाळगुरु बोधिले बापू जैसे गुरु महाराज की जय आत्रे अनुसया माये की जय आनंदावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय बोलो जी सब साधु संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय खरोखरच साधन साधा हेची दोन नाम समरण अन्नदान देव दत्तो दत्त येतो मंदिरा देव दत्त येतो घरा काय उणे त्या मंदिरा माय बाप हो साक्षात बाळगीर महाराजाने या कलियुगामध्ये सरळ आणि सोपा मार्ग सांगितलेला आहे ज्या ठिकाणी अन्नदान आणि नामस्मरण होते तोच आपला खरा राजमार्ग आहे माय बाप हो आज आपल्याला जर या इहलोकातून परलोकी जाण्यासाठी या आत्म्याला इथं काय सोडायचं आणि काय घेऊन जायचं आहे आपण कितीही जरी काबाड कष्ट केल्या सर्व हे नश्वर आहे म्हणून बाळगीर महाराजाचे पटशिष्य बापूजी पाटील व तसेच वाडीचे जगमित्र मारुती पाटील एका अभंगात म्हणतात जीवा बांध रे शिदोरी तुला जायचं मोक्षा घरी आपल्याला जर मोक्षा घरी जाण्यासाठी शिदोरी न्यायची असेल तर नामाची शिदोरी न्यावं लागते माय बापू म्हणूनच बापूजी पाटील सुद्धा सांगतात की आनंद नाम घेता संसाराची चिंता नाही पे सर्वदा कदा काळी तर माय बापू हो आज करता योगी आत्म उपासना केली एकनिष्ठ लक्ष फोळ भोगिता जीवा भाऊ झाले कष्ट त्रेतायुगी यज्ञाधिक स्वर्गी फळ पायी 10 सहस्त्र फळ भोगिता जीवाला विश्रांती नाही माय बाप हो या युगामध्ये कर्तायुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग त्रेतायुगामध्ये सुद्धा कर्तायुगामध्ये सुद्धा माणसाला मोक्षाची भक्ती प्राप्त झाली नाही त्रेतायुगात सुद्धा झाली नाही आणि द्वापार युगात सुद्धा झाली नाही माय बाप हो आणि कलियुगामध्ये कलियुगीचा तीर्थ वर्ताधिक दान शतवर्षी अंतरालय फळ भोगून शेवटी 84 फिरणं माय बाप हो
या मानवाला किती वजा केलं तरी या 84 लक्षेमध्येच आपल्याला मानवाचा जन्म मिळालेला आहे. कसा मिळाला? 83,99,999 योनी फिरून हा जन्म मानवाचा आला. इतर जन्मामध्ये मोक्षाची भक्ती मिळणार नाही. मोक्षाचं साधन साधायचं असलं तर आपल्याला या मानव जन्माला आल्यावरच जीवाची भक्ती कळते. माय बाप हो, आनंद गीतेमध्ये सांगते, जो मोक्षे पदाचा दाता तो भजावा सर्वता, लागावे आनंद पंथा हा जीवाचा धर्म. माय बाप हो, या कलियुगामध्ये जर आपण जन्माला आल्या तर आपल्याला जीवाचा धर्म कळण्यासाठी भक्ती करायची तर नामाचीच करावं लागते. देवी हे दैवता अनन्य भजता, तृप्ती नव्हे चित्ता आनंदा विन म्हणले. जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वर हे 4 पदार्थाची रचना केलेली आहे. माय बाप हो, श्रीमायेनं जीव, दैवता, प्रपंच आणि शेवटी परमेश्वर आहे. मग आपल्याला या 4 पदार्थामधून फक्त माय त्या श्रीमायेनं जीव पदार्थच काला. हे जीव पदार्थ पहिलं निरालम सृष्टीवर होता, आनंद मालकाच्या मांडीवर होता. माय बापो, या मायेला भुलून यानं या कर्मभूमीवर आला. कर्मभूमीवर आल्यावर येतानी राहट गाडग आलंय नुसतं, पण याच्यामध्ये आता कर्मभूमीवर आल्यावर इथं राहट गाडग भरलं. आता काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार, षडविकार, वासना, इच्छा, भूली, भ्रांती हे संपूर्ण भरलं. आता याला येतानी आला खाली, पण आता वर जाण्यासाठी आता याला कोण आहे न्याला? माय बाप हो, एके दिवशी आनंद मालकाला कळवळ आली. किती केलं तरी माईचं लेकरू माईला चांगलंच वाटते. खोडकर असो, सौरूपवान असो न असौरूपवान असो, तरी जीवाची कळवळा आनंद मालकाला आली. आनंद मालकाने दत्त मालकाला पाठविले, निरोपण केले की बाबा हे जीव आपला खाली तडपडत आहे आणि याला वर घेऊन याचं कार्य तू कर. जीव बंधू कोण आहे? आपला दत्त मालक आहेत. आणि सका दत्त मालक सह्याद्रीवर आले आणि दत्त मालकाने प्रश्न केला आनंद मालकाला. देवा म्हणले, यानच खाली गेला मायेला बोलून आणि एवढ्या राट गाडग्यामध्ये भरलं याचं, यानच वरी आला नाही, मी कसं येऊ म्हणले. तू तसा नुसतं जाऊ नको म्हणले. दत्त महाराज म्हणले, ज्ञान भक्ती वैरागी संगे घेऊन आले अवधूता. माय बाप हो, दत्त मालक हे आपल्या जीवाचे जीव बंधू आहेत आणि आपला बाप म्हणलं तर आनंद मालक आहेत. कर्मसृष्टी, विकार सृष्टी, दिव्य सृष्टी, ब्रह्मसृष्टी या 4 सृष्टीच्या वरचा निरालम सृष्टी. निरालम सृष्टीवर आपले मालक आहेत. सका जीवाचा बाप निरालम सृष्टीवर आहे. मग कर्मसृष्टीचे 10, ब्रह्मसृष्टीचे 10, दिव्य सृष्टीचे 10, विकार सृष्टीचे 10. एका एका सृष्टीला 10 पद आहेत. मग हे 10 चोक 40. मग एका विनंतीत काय सांगितलं आपण? म्हणत्या विनंती, सांडा 40चा पसारा, भाव 42चा धरा, निर्गुणाचे केने भरा, तेथे आहे गुरु ज्ञान जरा. माय बाप हो, आपल्याला जर निरालम सृष्टीला जायचं आहे, खऱ्या बापाकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला आधी 40 पद सोडावं लागतील. 41, 42, 43 आनंद दत्तसैव. माय बाप हो, एकनिष्ठ शिव म्हणे पार्वती ऐक, गुरु सर्वाहून अधिक, तो सद्गुरु सर्वासी शासन करिता. कधी येशील रे सद्गुरु नाता, मी ठेवील तव पदी माता. माय बाप हो, आपल्याला जर निरालम सृष्टीला जायचं झालं तर गुरुच्या सानिध्यात बसावं लागते.
संताची संगत सुख करे संसारी, वाया येरझारी शिनू नको म्हणले. काय संताचे उपकार, संत प्रज्ञानाचे सागर भरले, आनंद रत्न काढिले ते यातून म्हणले बापूजी पाटलांना. म्हणूनच माय बाप हो, गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरुविन मार्ग नाही दुजा, देव पाहता त्रिलोकी. या त्रिभुवनामध्ये गुरु इतक्या भक्ती इतकं श्रेष्ठ कोणतंच पद नाही. माय बाप हो, नित्य मिथ्य आणि अनित्य. नित्य म्हणजे आपण व्हा, मिथ्य देव होय, आणि अनित्य म्हणजे जे आपला परपंच आणि दैवता याची भक्ती होय. अनित्य म्हणजे या प्रपंचानं दैवतानं काय केलंय, आपल्याला घेरा घातलंय, भोवताल पांघरण टाकलंय आपल्यावर. विश्वरूप सप्त पाताळापासून हे प्रपंच गेलाय, आणि हे दैवता चैतन्य मायेपासून पाताळापासून आहे. चैतन्य मायेचा हा खेळ. कृतायुगी आले हंस, त्रेतायुगी देवदत्त, द्वापारी अवधूत, कलयुगी शहादत्त, आचार्य आनंद प्रभू, जो का जीवा उद्धरित, कार्तिक पौर्णिमेसी, कार्तिक पौर्णिमेसी, गळा दावितिया पूर्ण, आरती पौर्णिमेची. आपण आरतीत म्हणत्या. कर्तायुगी हंस रूपाने आले, त्रेतायुगी देवदत्त रूपाने आले, द्वापारयुगी अवधूत रूपाने आले, आणि कलयुगी शहादत्त रूपाने आले. चौयुगामध्ये कलित जन्म पावन सुफळ, जरी मिळे सद्गुरु साचा तरी मोक्षाची तात्काळ. बघा, त्रेतायुगात मोक्ष मिळालं नाही, कर्तायुगात मिळालं नाही, द्वापार युगात मिळालं नाही, आणि या कलियुगामध्ये चौयुगा गेले. चौयुगामध्ये कलित पावन जन्म सुफळ माने आपला. म्हणून बाळगीर महाराज इकडे काय म्हणले, कलयुग चांगला. बापूजी पाटील म्हणतात पदामध्ये, कलयुग चांगला नामी रूपी फुलला, भजन मार्ग दाविला हो, नामाविन मोक्ष नाही कोणाला. म्हणूनच म्हणलाय माय बापू, इकडे आनंद नाम घेता, संसाराची चिंता नाही पे सर्वता, कदा काळी. बाळकाचे कोड पूर्वी तसे माता, तैसे आनंद गीता पूर्वी तशी. माय बाप हो, जसा वारुळी भुजंग होऊनी फिरे निसंग, तैसा करी ध्यास निजनामाचा. माय बाप हो, निजनामाचा ज्या जसं गंगेचं पाणी ओघ वाहते, लाट माग लाट, लाट माग लाट येते, पाण्याला खंडन होईना, तसा आपली नामाची गंगा वाहायला पाहिजे, तर निजनाम जपल्या इतकं होते. चातुर्मासाच्या पुण्यापुढे प्रतवी प्रदक्षिणा अलीकडे, चार धाम काय बापुडे, चातुर्मासाचे पुण्य आगाध. चातुर्मास कोण केला हो? त्रेतायुगामध्ये अनुसया मायने चातुर्मास केली, आणि भक्तीच्या बळास्तव सत्वास्तव तिच्या दत्त महाराजाला त्रेतायुगी बद्रिका आश्रमाला जावं लागलं. तिथून देवाल्य ऋषीने तपश्चर्या केली सह्याद्रीला. याचं कारण देवाल्य ऋषीमुळे आले. अहो, देवादी देव ब्रह्म विष्णू महेश होते, त्यांना सुद्धा देवाल्याचं काय होतं एकच पण, की बाबा ह्या कर्मबंधनातून मला मुक्त कर, मला मोक्ष द्या. इंद्रानं इंद्रपद देतो म्हणलं, पण मोक्ष दिलं नाही. कैलास पद देतो म्हणले महादेवाने, वैकुंठ देतो म्हणले विष्णूने, पण शेवटी देवालय ऋषींना हट्ट धरला की बाबा मला या चुदून मुक्त करा. जो कोणी मोक्षाचा दाता येईल तोपर्यंत मी तपश्चर्या सोडणार नाही.
माय बाप हो, नारद महाराजांना विनंती केली, नारदाचं सुद्धा ऐकलं नाहीत. मग नारद महाराज फिरत फिरत बद्रिक आश्रमाला गेले, अनुसया माईची विनंती केली. मग तिथून दत्त मालकाला देवाले जे होते, आज आपले सह्याद्रीच्या पर्वतावर देवाले ऋषींनी जे तपश्चर्या केली त्या ठिकाणी घेऊन आले. एके दिवशी भागीरथी स्नानला गेले देवाले ऋषी, आणि देवाले ऋषीच्या असे तपश्चर्या होती, 27 कल्प त्यांनी तपश्चर्या केलेली होती. माय बाप हो, नजरेला नजर टाकलं तर त्यांनी ज्वाळा सुटल्या तर जागेवर माणूस राख व्हायचा, इतकी खडतर तपश्चर्या. तर एके दिवशी मालक आसनावर बसले, देवाले ऋषीला क्रोध आला. आतापर्यंत मी नजरेला नजर असं दिलो तर जाग्यावर राख व्हायचा माणूस, हे तर काहीच करणं आले, हालना झाले म्हणून आले. जसं जसं देवाले ऋषी जवळ आले तर रागानं तसं तसं लिंग खाली चलत त्याची. तेव्हा जवळ आल्यावर ओळखू आलं देवाले ऋषीला की बाबा हे माझा मालक आज आलेला आहे, देवा माझी विनंती ऐका म्हणला, माझी काहीतरी आजवर केली तपश्चर्याची खून ठेवा म्हणला. आणि 1.25 हात काहीतरी लिंग स्थापित केलेले आहे, आता सुद्धा आहे देवाले ऋषीच्या समोर. देवदेवसरी जे म्हणते ना आपण, देवदेवसरीच्या पाठीमाग देवाले ऋषीचं मंदिर आहे. आणि देवाले ऋषीनं एवढं वचन मागले देवाला की मला तर इथून मुक्त कराच, पण जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत तुम्ही निद्रेस्थान माहूरला या. आज सुद्धा देवाले ऋषींनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे दत्त मालकाने मान्य केले, देवाले ऋषीला मोक्षपद दिलं, आणि आज सुद्धा त्यांनी निद्रेसाठी माहूर या ठिकाणी येतील. म्हणून म्हणले देवाले निमित्त सह्याद्रीशी आले, पाठविले त्याशी कुठं मोक्षपदा, आणि जीवाचा उद्धार करावया जन, घातिले आसन अनंत युगी. अनंत युगी ज्याची मूर्ती अक्षय, आपण म्हणते की आरतीमध्ये, वाट पाये शुद्ध लक्षणीचा राव, धरोनिया भाव जावे वेगी. माय बाप हो, भक्ती त्रेतायुगी सत्य वैकुंठ कैलास म्हणलंय. आपल्याला मोक्षपद जुडवायचं असेल तर आपल्याला पहिला आधी दैवताची भक्ती खंडन करावं लागते, प्रपंच सोडावं लागते. म्हणजे कसं, जसे कमळ जला तासे भ्रमर ब्रह्म तसे, गुरुराया हो मी आता करावे कसे, या ठाई मन न वसे उगीच ब्रह्म तसे. गुरुराया हो मज न कळता घडले असे, मी माझे मानुनी करी असत्य परी. गुरुराया हो मज दीनाला उद्धरी, अनन्य विनंती करी चरणद्वय धरी. गुरुराया हो मज दीनाला उद्धरी. माय बाप हो, प्रपंच करायचा म्हणजे जसं कंबळ पाण्यामध्ये राहते, पाण्याचा स्पर्श होऊ देना. संसारी असून नसावे लिप्त ना लिप्त, पदम पत्र पाण्यात जळती जळावी ना तळत. करा अथवा सोडा मृगजळ संसार, उभय पक्षीसार नाम आहे. माय बाप हो, नामाविन काहीच नाही. नामे तरला शस्त्र अर्जुन, राजा योगी दलादन. देवाल्ले मोक्षपदी पावन, मुखाने दत्त दत्त बोला. आपण नुसतं म्हणू लागल्या, पण आपल्या नामात अंतर का पडालाय? आपली भक्ती एकनिष्ठ नाही. आज आपण काय करायला, रात्र संपली की दिवस उगवला, दिवस उगवला की दुसरा देव धराल्या. आपल्याला कोणाची विटंबना करायची नाही, कोणाचा दुजाभाव धरायचा नाही. फक्त एकनिष्ठ विश्वास. ज्यावेळेस आपलं हृदय म्हणजे
आत्मा आपला हृदय म्हणजे जी शेती होय एक प्रकारची, आणि त्या शेतीमध्ये पेरणारा मालक म्हणलं तर गुरु महाराज होत. जसं आपण सरत घेऊन शेतीला बी पेरत्या, त्याप्रमाणे आपल्या कर्णरंध्रामध्ये गुरु महाराजांनी आपल्याला नाम सांगतेत. मग ते नाम रुजवायचं काम आपलं हृदय पाहिजे साफ. ज्या वेळेस आपण गुरु महाराजाला नाम स्मरण करताना संकल्प काय घेताना संकल्प काय सोडत्या? तन मन धन देहे सद्गुरुशी अर्पण. मग आपल्यापाशी काय राहिलं आता? 2 हस्त आणि 1 मस्तक. गुरुच्या चरणावर लीन व्हायचं. माय बाप हो तन दिल्या, तन म्हणजे शरीर गेलं. मन दिल्या 10 इंद्रियाचा राजा गेला. धन दिल्या संपत्ती गेली. मग एवढं गेल्यावर आज आमचे बरेच भक्त लोक आहात गुरु केले, पण पहिलं नाम विचारायला गेलं तर त्याला पहिलंच नाम येईना. तर सप्तनामाची लाखोळी कशी होईल? गुरु भक्तांना पहिल्या नामाचे 18 अक्षर सांगा म्हटलं तर 18 अक्षर पहिल्याच नामाचे येणार माय बापू. नुसतं आपण अहोरात्र किती जरी भक्ती केली, समाजाला दाखवायची भक्ती काहीच कामाची नाही माय बापू. जोपर्यंत आपण नामाशी रुजणार नाही तोपर्यंत जीवाचं न देवाचं नातं एक होणार नाही माय बापू. आधी 10 इंद्रियाचा राजा कोण आहे? मन आहे. आधी मनाला आकळायचं. मनाला आकळून आत्म्यावर न्यायचं. मग तेव्हा जीवाला सद्गती द्यायची. मग जीवानं काय करायचं? नामस्मरण करायचं. ह्या जीवानं कोणतं नाम स्मरण करायचं? जो मोक्ष पदाचा दाता तोची भजावा सर्वता, लागावे आनंद पंथा हा जीवाचा धर्म. आपण आनंद मालकाचं भजन सोडून द्याल्या. आज सोमवार झाला की सोमवारच्या देवाचं भजन, मंगळवार झाला की मंगळवारच्या देवाचं भजन. आपल्याला नाव घ्यायचं नाही. बुधवार निघाले की बुधवारी देवाचं भजन. मग गुरुवारी अजून चला चातुर्मास दत्ता दत्त म्हणून. याच्यामध्ये आपण आडमार्गाने चल्या. नको नको म्हणा जाऊ आड राहणार, धरी गुरु चरणारे गुरुविना अधोगती चुकेना. आपल्याला जर या अधोगतीला चुकवायचं असेल तर गुरु महाराजाचंच भजन करावं लागते माय बापू. म्हणून सांगलेत आरतीमध्ये गुरु महाराज, गुरु नाही नाशिवंत गुरु सत्य अनंत, सद्भक्ताच्या स्वप्नी अद्यापि दर्शन होता. बघा आपला निज ध्यास गुरु महाराजाच्या चरणावर राहू द्या, नामावर राहू द्या. तुम्हाला साक्षात गुरु महाराज उठून दर्शन देतील. म्हणून अनुसया मायनं काय म्हणलंय? उठ उठ बाळा त्रितनया उशीर झाला, अलक जावया. 88 शस्त्र ऋषीमुनी आले, दर्शन घ्यावया. बघा विचार करा माय बापू हो, 88 शस्त्र ऋषीमुनी दत्तमालकाचं दर्शन घ्यायला आले, तर आपण कुणीकडे भरकडू लागले? आपल्या जीवाचं हित आपण गमावू लागले. बरं आपल्याला मोहरचा जन्म काय मानवाचा घडते म्हणायचं माहित आहे का हो? आपण कोण्या योनीमध्ये किती हिंडणार आहे अजून? याच देही याच डोळा पाहू मोक्षाचा सोळा. माय बापू अनमोल जन्म मिळालाय आपल्याला. मग एवढा नरदेह मिळाल्यावर या नरदेहाचं जर इथं सोयीत होईना गेलं तर सोयीत कुठं होणार आहे आपल्याला? म्हणून बाळगीर महाराजांना बापूजी पडलाना मध्ये ते किती करशील रे भक्ती मना न कर्याची, वरी पांग दांभिकतेची. माय बापू हो, गळा घालूनी माळा डोळे लावूनी बगळा, आयशी वरवर भक्ती करता दया कशी येईल भगवंता. माय बापू हो, समाजाला दाखवायची भक्ती करायचीच नाही. मोक्ष सिद्धांतामध्ये म्हणतात साधी राहणी उच्च विचार. कपाळाला गंध, गळ्यात माळ, अंगाला भस्म लावून जर मला जर उग 2 अक्षर माझ्यासारख्या
येड्या गबळ्याला जर सांगता आली तर मजा इतकं श्रेष्ठ नाही म्हणून जर मी म्हणलो तर पाताळात जाते माणूस. या जीवनामध्ये यानं कधीच सफल होणार नाही याची यात्रा. बाळगीर महाराजांनी सरळ सोप्या भाषेत म्हणले, देता घेता खाता पिता उठता बसता मुखाने दत्त बोला. माय बाप हो, एकीकडे म्हणते जेवण करताना ग्रासोग्रासी नाम घेतलं तर ते प्रसाद सेवन केले आहेत का होय. आणि आमच्या माय माऊलीने जर स्वयंपाक करताना आनंद देवदत्त म्हणून जर स्वयंपाक केली तर ते महाप्रसाद बनते म्हणाले. माय बाप हो, खोट बोलायला नाही. गुरु महाराजाचे चरण स्पर्श करून मी सांगालो, आज 11 माल असे जोडप्याची 11 जणांची दारू कोण्या याच्यानं सुटली न सांगता. माय बाप हो, मी सरळ सरळ सांगलो. माय माऊलीनं आमच्या नातेवाईकातलेच होते, काही दुसरे होते. तुम्ही आज बी करून बघा. माय म्हणलो तुम्ही काहीच करायचं नाही. श्री गुरु देवदत्त स्वयंपाक करताना म्हणायचं, मनात म्हणायचं, त्याला अजिबात कळू द्यायचं नाही. बघा तुम्ही काळ्या दगडावरची आज सुद्धा बघा तुम्ही 11 गुरुवारामध्ये संकल्प धरा. तुम्ही 11व्या गुरुवारी जर दारू सुटना गेली तर आनंद नामा इतकी ताकद नाही. असं बघा तुम्ही काय दिसते ते तुम्हाला. आनंद नाम इतकं श्रेष्ठ आहे माय बाप हो, गुरुची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे, फक्त आपला विश्वास बसणार आहे. म्हणलंय आनंद नाम घेता संसाराची चिंता नाही पे सर्वता कदा काळी. बाळकाचे कोड पूर्वी तसे माता तैसे आनंद गीता पूर्वी तसे. म्हणूनच माय बाप हो, हे सांगितलेल्या आनंद गीते मधलीच ओवी होय. कोणी कोणाचे नसता मनसी माझी असत्य बोली, अंती जाशी टाकून एकला ठाऊकासून भूल पडली. आपल्याला भूल पडली माय बाप हो, जोपर्यंत आपल्या शरीरातले षडविकार काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत माणूस सत्वगुणी होणार नाही. माय बापो, ज्यानं काम क्रोध मद मच्छर दम अहंकार हे 6 षडवैरी दमन केलंय तो संत, तो साधू. आणि आपल्याला जर आनंद मालकाच्या निरालंब सृष्टीला जायचं असेल तर आपल्याला संताची संगत पाहिजे माय बापू. संत समागमाच्या वेळी आनंदाने वाज वाटाळी, पाप जळून होईल होळी मुखाने दत्त दत्त बोला. देवदत्त बोला, जय जय आनंद सद्गुरु बोला, पण आनंद मार्गाशिवाय गती नाही. बापूजी पाटलांनी पहिल्या अभंगात सुद्धा सांगितले आपल्याला, आलिया जन्माशी करावे स्वहित मना आनंद दत्त वेळोवेळा. दुसऱ्याचं सोयीत सांगितले का हो? अजिबात सांगितलं नाही. आलाशी कोटोनी पुढे कोटे जाशी, विचार मनाशी कान कळे. माय बाप हो, आज अंडच खाणी, सवतेच खाणी, उद्भिवच खाणी आणि जारच खाणी हे चौखानी मध्ये जन्म आहे. मग त्याच्यामध्ये आपला जारच खाणीचा जन्म आहे. अंडच खाणी मध्ये पक्ष्यांचा जन्म आहे, तिथं मोक्ष मिळाला नाही त्याला. आहार भय मैथून हे सर्वच योनीमध्ये आहे. सवतेच खाणी, उद्भिवच खाणी म्हणजे बियापासून जन्माला येणारी वनस्पती. सवतेच खाणी म्हणजे घामापासून. आणि जारच खाणीमध्ये आपला जन्म झालेला आहे माय बाप हो.
आपण 9 महिने 9 दिवस सोहम सोहम बोलल्या उदरामध्ये, आणि बाहेर निघाल्यावर आपण कोम कोम बोलावल्या. माय बापू हो, आपल्याला जर यह लोक सोडून परलोकी जायचं असेल तर आपल्याला सख्या मालकाचंच भजन करावं लागणार आहे. बाळगीर महाराजांनी सरळ सरळ सोप्या भाषेत सांगितलेत, दैवता भक्तीशी खंडून करेल ईश्वर आराधन, एक विद्ध मार्ग दावीला परिणामी ध्वज उभारिला, ऐसा जगी वसंत झाला परिणामी ध्वज उभारिला. या जगामध्ये आनंद संप्रदायाचा प्रसार प्रचार केलं बाळगीर महाराजांनीच केलं. माय बापू हो, आज आपण भाग्यवान आहोत. आज बाळगीर महाराजांच्या पंचक्रोशीमध्ये आपला जन्म झाला. आज जीवाचं हित बाळगीर महाराजांनीच सांगितलेले आहे. आनंद संप्रदाय अनादी काळापासून आहे, पण एक उघडकीस करण्यासाठी वक्ता जन्मालाच आलेला नव्हता. माय बापू हो, आज बाळगीर महाराजांनी दत्त नाम ग्वाई फिरवी गावोगावी, बाळगीर गोसाई गुरु महाराज म्हणले. माय बापू हो, बाळगीर महाराजांनी जसं दैवता भक्तीशी खंडून करियेले ईश्वर आराधना म्हणितलेले आहे, तसं आपण आपली माता ज्या वेळेस तांदूळ निसते त्यावेळेस खडे वेचून भात तयार करते. त्याच न्यायप्रमाणे आपल्याला जर भक्ती करायची असेल तर दैवताचा खडा बाजूला काढावा लागते आणि निक्के तांदूळ करून त्याचा भात तयार करावा लागते. माय बापू, जोपर्यंत आपण दैवता भक्तीला सोडणार नाही तोपर्यंत आपला जीव अधोगतीला जाणार आहे. आपण म्हणून आले, बहुजन्मीचा काम क्रोध एके ठाई संचरला, माये बाप साधू संत त्याईचा मी द्वेष केला, तेने करून पाप बहु मोक्षे न होये जीवाला, विनंती गुरुराया. एवढं म्हणून आले आपण, हे दररोज विनंती मध्ये म्हणाल्या, पण मोक्षाची भक्ती करायची कोणतं नाम घ्यावं? नवस भक्ती, सायास भक्ती, नवविद्या भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. सर्वण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, वंदन भक्ती, आचरण भक्ती, दास्यत्व भक्ती, सख्यत्व भक्ती आणि नवी आत्मनिवेदन भक्ती. माय बाप हो, दास्यत्व भक्ती कोण केली हो? हनुमंतराय. ज्या वेळेस रामायण संपल्यावर ज्या वेळेस सर्व सैन्याला त्याच्या दागिने काय जे आहे ते वस्तू वस्त्र अर्पण करते, मारुती राया शांत बसते. हे नावण्याला देऊ लागलेत, मला देण आहेत असं त्याचा मनात वाटते थोडे. मग ते सीतामाईना काय ते हार घालते गळ्यात, मग ते लगेच झाडावर गेला की तोडून टाकते. हे काय दिलं म्हणते? रामाने म्हणते मीच तुझ्या आत्म्यामध्ये व्हा, म्हणते तुला काय देऊ म्हणते. ज्यावेळेस छाती फुलतो राम आणि सीता हनुमंतरायाच्या हृदयातून निघतात माय बाप हो, तेवढी ह्या जीवाला देवाची आतुरता लागल्या पाहिजे. चकोर चंद्राशी चातक मेघाशी तैशी आहरणेशी आनंद समरा. चकोर चंद्र कवा अमृत सेवन करते? ज्यावेळेस पौर्णिमेचा चंद्र पूर्ण कळेला भरलेला असते, ज्यावेळेस मध्यरात्री चकोरानं ते अमृत सेवन करते आणि 1 महिना त्यानं उपवासच राहते. समजा चकोर चंद्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण कळा भरते चंद्राच्या. आणि चातक पक्षी ज्यावेळेस मृग नक्षत्राचं पाणी पडते त्यावेळेस वरच्यावरी झेलून त्यांनी
चातकाचं पाणी चातक पक्षी मृगाचं पाणी सेवन करते. मायबाप हो त्याला किती आतुरतेनं ध्यास करते त्यानं, मृग नक्षत्र केव्हा येईल केव्हा येईल. तसा आपल्याला काय पाहिजे, निज ध्यास पाहिजे. म्हणून सांगितलं निज ध्यास निशिदिनी साक्षात्कार तक्षणी निर्गुण सगुणात आणले सगुण निर्गुण दाविले. काय हो उतराई याची सोडवण केली कोणाची, आपल्या जीवाची. मायबाप हो इतकं जीवानं या देवाकडे ध्यास पाहिजे. मायबाप हो या नदीला पाणी कुठलं कुठलं जाते, नालीचं जाते, ओढ्याचं जाते, शेतातलं जाते, तरी समुद्र काय करते, साठवून घेते. साठवून घेऊन शेवटी समुद्राचंच पाणी या नदीला येते. अजून ज्यावेळेस बाष्पीभवन होते, सर तुम्हाला माहित असेल या पाण्याचा, आम्हाला काय तेवढं शिक्षण नाही. बाष्पीभवन वारे तयार होऊन समुद्रातलंच पाणी वरी ढग तयार होती आणि तेच पाणी चातक पक्षी पिण्यासाठी आतुरत राहते. तेच पाणी भूमीवर पडल्यावर भूमी सुपीक होते आपली. तसंच मायबाप हो आपण एकदा तन मन धन देह गुरुशी अर्पण केल्यावर आपला सुद्धा निज ध्यास दोन हस्तान एक मस्तक गुरु महाराजाच्या चरणावरच पाहिजे. आपल्याला तेवढा निज ध्यास लागला पाहिजे. तेव्हा म्हणावं लागते काय सांगू गुरुची मात मज फारच केलं हित. तन मन धन गुरुला दिले तेने मजला प्रसन्न झाले. मजला निज नाम देता मज फारच केलं हित. काय सांगू गुरुची मात मज फारच केलं हित. इतकं ध्यास लागावं लागते मायबाप हो. वत्स जैसे धेनुस पाडस हारणीस तैसा करी ध्यास निज नामाचा. विचार करा पाडसाचं जर एक पिल्लू हरवलं हरणीचं तर तिला किती ध्यास लागतो. आणि गायीसाठी एक इलेली गाय राहावं, शेतातून आल्यावर तिनं समोर धोंडा म्हणा गाराड म्हणा काहीच म्हणा तिला ध्यास लागते, कवा वत्साकडे जाऊ म्हणते. तसं मायबाप हो आपला सुद्धा कळवळा गुरुमालकाला येते आणि आपला कळवळा गुरुमालकाला आनंद मालकाला आलाय म्हणूनच आनंद मालकानं दत्त महाराजाला कर्मभूमीवर पाठवले. या चैतन्य मायेला सर्व खेळ चैतन्य मायेचा आहे. या चैतन्य मायामध्ये गुरुपटून आपण आनंदापासून खाली आले. म्हणून मायबाप हो बाळगीर महाराजांनी सरळ सरळ सांगितले परमार्ची प्रपंच साधतील दोन्ही तयाशी निर्वाणी सुख होय. मी आताच सांगतो प्रपंच महाराजांनी का सोडा म्हणितलं नाही. संसारी असून नसावे लिप्त ना लिप्त पदमपत्र पाण्यात जती जळावी ना तळत. नुसतं आपण भजन म्हणून आजकाल काय चालय मायबाप हो 99% म्हणलं तरी चालते लोक सर्व पैशावर भक्ती चालली. ध्यान कोणाचं या जीवाचं हित होण्यासाठी लागलं नाही. निष्काम सेवा निस्वार्थ भक्ती करा. येतानी काय आणलासी जातानी काय नेतोशी. आपल्याला येतानी आपण सोहम सोहमच म्हणून आल्या आणि जातानी सुद्धा आपल्याला सोबत मोक्षाची शिदोरी म्हणून नामच घेऊन जायचं आहे मायबाप हो. म्हणून या जीवानं आडमार्गानं न जाता गुरुच्या सानिध्यात राहावं. संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणोपंथी. होय की माऊली, मला काय येईना तेवढं सांभाळून घ्या. अजून बाळगीर महाराज म्हणले भोळ्या भाविकाशी दत्त नामावळी सोपा जप. फक्त मायबाप हो
आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे. कर्मगती, दैवगती, मनुष्यगती, मोक्षगती, कर्तळी भिक्षा, पात्र भिक्षा, उदर भिक्षा, निराश्रय भिक्षा. भिक्षेचे प्रकार सांगितले आहेत माय बापू. निराश्रय भिक्षा कशाला म्हणाव? निराश्रय भिक्षा जितकं आपल्या करतळावर अन्न भेटल तेवढंच खायचं. दुसऱ्याच्या अन्नावर आपण अपेक्षा करायची नाही. परधन परिस्थिती स्त्रियाचा विटाळ समजायचं. माय बाप हो, तितकंच अन्न खाऊन आपल्याला नामस्मरण करायचं, उदरनिर्वाह भागवायचा. नाहीतर मला आज मी कल्याणच्या गावात आलो, कल्याण मला घरला बोलून नेईल, कल्याण मला जेवायला करल, असं अजिबात मनात शंका धरायची नाही. भेटल तेच खायचं, तिथंच खायचं. त्याला निराश्रय भिक्षा. जितकं तुमच्या हातावर भेटल ना तेवढी जर खाऊन भक्ती केलं तर अगाध पुण्य घडते माय बापू. हे निराश्रय भिक्षा होय. अपेक्षाच करायची नाही, निराश्रय राहायचं. जसं निराश्रय भिक्षेचं प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे आपण राहावं लागते. सूक्ष्म अवतार तेवढा व्हावा लागते. अनु रेणू केवढा तुका आकाशा एवढा. आपण भोपाळी सुद्धा म्हणत्या की अनु रेणू प्रमाण त्याचा सहस्त्र अंश जाणं चिन्मय स्वरूप सद्गुरूचे म्हणले. आमची केवळ माय म्हणत असत दररोज भोपाळ्यामध्ये. माय बाप हो, नुसतं भक्ती करायची म्हणजे समाजाला दाखवायची करायचं नाही, त्याच्यातून काहीतरी निवडायचं. मी आताच सांगलो, जसं दाणे आपल्या तांदूळातले खडे वेचलं तर ते भात शुद्ध होते. सांडा 40चा पसारा, भाव 42चा धरा, निर्गुणाचे केने भरा. आपल्याला जर निर्गुण ची भक्ती करायची असेल तर हेच नावनं मायेचा पसारा सोडावा लागते. नित्य अनित्य, अनित्य म्हणजे दैवतान प्रपंच भरलाय. नित्य म्हणजे जीव होय माय बापू. ज्या हृदयी नाही आनंद नाम, ज्या गुरु भक्ताच्या मनात जर आपल्याला खरंच निज ध्यास धरून मोक्षपद गाठवायचं आहे असं वाटलं तर त्या भक्ताला खरोखरच ये कर्मसृष्टी, विकारसृष्टी, दिव्यसृष्टी, ब्रह्मसृष्टी याचे 40 पद सोडावं लागते माय बापू. एकनिष्ठच भक्ती करावं लागते. सोनबा पाटील पिता देहाचा एकनिष्ठ भक्त गुरुचा, त्याने सांगितली मज गुरु गीता. माय बापू हो, आनंद गीता वाचवावं लागते. गुरु गीता वाचवा, पूजा पद्धत वाचवा. जे जे गुरु भक्त आहेत त्यांनी. जोपर्यंत आपल्याला पूजा पद्धत पाठ होणार नाही, आनंद गीता पाठ होणार नाही, तोपर्यंत आपल्याला खरा मार्ग कळणार नाही. माय बापू, रात्रभर आपण उड्या मारून किती जरी पद म्हणल्या, अभंग म्हणल्या तरी जोपर्यंत तुम्ही शास्त्राची पडताळणी करणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्ग घटणार नाही. म्हणूनच म्हणलंय बाळगीर महाराज, नको नको मनानं जाऊ आडे राणा, धरी गुरु चरणारे गुरुविन अधोगती चुकीना. ह्याचे जर आपल्याला अधोगती चुकायची असेल तर गुरुचीच भक्ती पाहिजे. गुरु करावा ऐसा कोण, जो दावीन निर्गुण खुन. हे गुरु महाराज जे आपला निर्गुणाची खून दाखवतील त्याच गुरुच्या संगतीत राहावं लागते माय बापू. अहो, आज आपण वाघाचे बछडे आहोत, सिंहाचे छाले आहोत, तर आपण एका मेंढपाळाच्या मागे लागल्या. मेंढपाळाच्या मागे लागल्यानं आपल्याला वाघ होता येईल काय? सिंहाचा बछडा म्हणेल काय कोणी? माय बापू,
आनंद नामाचे शस्त्र घेऊन जाय मोक्षाला, आणि मार्गी अडथळा षड रिपूचा येत नाही तुझला. उटुट प्राण्या नरदेहाचा रवी उदयाला झाला, आणि करशील तरी करी परमार्थ जाईल सिद्धीला. सिद्धीला परमार्थ जाण्यासाठी काय घेऊन जावं लागते आपल्याला? आनंद नामाचे शस्त्र आपल्या सोबत पाहिजे. तेव्हा ते यमदूत जवळ येणार. माय बापू हो, यमदूत उठून जाच करती परोपरी, आणि ते दुःख किती मी सांगू, माझी थकली वय खरी म्हणाले. आपण नुसतं म्हणणं आलं आणि भक्ती करणं आलं. दररोज म्हणाले आपण, नवी विद्या भक्ती स्वामीशी अर्पण करिता, अर्पण करिता की भोजन करावे अवधूता. म्हणू लागल्या. नुसतं म्हणायचं अलग आणि करायचं अलग व्हायला आपल्या. मी आताच म्हणलो, गळा घालून माळा डोळे लावून बगळा, आयशी वरवर भक्ती करता दया कशी येईल भगवंता. परस्त्री नेत्र दग्ध, परान्न उदर दग्ध, परद्रव्ये हस्त दग्ध. हे 3 सोडावं लागते माय बापू, आणि 2च निर्मळ ठेवावं लागते, हृदय आणि जीव. हृदय म्हणजे जमीन, आणि ते करणार रंध्रात पेरलेले बी, ते उगवायचं काम आपलं होय. पेरलंय, श्रवणी केली, श्रवणामध्ये पेरणी केली गुरु महाराजांनी. आपण म्हणा, श्रवणा उठे नाद ध्वनी, मधुर मधुर किंकिणी, झनत झनत कार गगनी, अनुहाताचे वाजती. माय बापू हो, देहे की विदेही अवस्था व्हावं लागते आपली. या देहावर भान राहा जमना. जीवा शिवाच्या वेगळा, भक्त साधूचा जिवाळा, पाप पुण्याच्या निराळा, ऐसा ब्रह्मानंद तो म्हणाले. जीव अज्ञान, शिव ज्ञानवान. माय बापू हे जीव अज्ञान आहे, म्हणूनच म्हणले आनंद गीतेमधलीच गोई होय. जीवा शिवा वेगळा, भक्त साधूचा जिवाळा, पाप पुण्याच्या निराळा, ऐसा ब्रह्मा म्हणतो. आपण पापाच्या पुण्याच्या पलीकडे जावं लागते, तेव्हा मोक्ष गती राहते. पाप पुण्य सरल्याविने तुझला गती नाही. बाळगिरी स्वामी म्हणे, बापूजी अर्पण कर गुरुपाई. काय बापूजी पाटलाची भक्ती असेल, काय मारुती पाटलाची भक्ती असेल वाडीच्या. विचार करायची गोष्ट आहे. बाळगिरी चरित्रामध्ये बापूजी पाटलाचं किती कवित्व केलेले आहे. अहो 7,000 गव्हाची पेंडी, एक पेंडी अशी गेली नाही मालकाची. काय ताकद म्हणाव त्या. दावे ढोरायचे शिंगाला गुंडाळून ढोर घरला गेले. भवताल पाण्याचा ओघ आला, शेजाऱ्याचे शेत वाहून गेले, पेंड्या वाहून गेल्या. सालेगाव मुकामी सप्ताह होता, तिथं ते गावातले लोक आले, बापूजी पाटलाला टेस्टा करू लागले. बापूजी पाटील, तुमचे गव्हाची पेंडी शेजार किती होतं, तुमचे ढोरं कुठं बांधून होते. पण त्यांना सांगणं झाले असं पाणी आलतं म्हणून. ते गुरु महाराजाला अंतर्दृष्टी समजलं. बाळगिरी महाराजांनी बापूजी पाटलाला अलीकडे बोलून म्हणाले, बापूजी काय म्हणाले ते लोक तुला? काय नाही देवा, असं असं सांगाले. काय म्हणा, तू नामस्मरण करीत राह म्हणा. ज्या वेळेस सालेगावचा सप्ताह संपला आणि बापूजी पाटलांनी बोळसा या गावी मुक्कामी गेले, बघितले जाऊन ढोर जशाला तसे घरला आले, आणि वावरात शेतात जाऊन बघते तर पुरुषन अडकलं पेंड्याला. पण 7,000 पेंडीचं शेजर तसंच राहिलं. माय बापू, काय ताकद असेल त्या नामामध्ये, काय श्रेष्ठ भक्ती असेल त्या बापूजी पाटलाची. धावत पळत लगभग आजूक रिटर्न बापूजी पाटलानं महाराजाला भेटण्यासाठी सालेगावला आली. काय झालं बापूजी, एवढा काय घाई आला? बापू म्हणले, असं झालं, ढोर आले, असं भवताल शेजर पुरसन लागलं, काटे अडकले, पण एक पेंडी गेली नाही म्हणले. आणि माझी विनंती आहे म्हणले, आता आमचं चरण घरचं, आमच्या गावचं चरणस्थळ तुमचे आमच्या घराला लागाव, माझी एक विनंती आहे म्हणले, या म्हणले. माय बाप हो, महाराजांनी लगेच होकार दिला
आणि गावामध्ये मीटिंग बसली. बापूजी पाटलांनी सप्ताह करायचं ठरविलं. माय बापू आज अनेक जणांचे पाण्यामध्ये वाहून गेले, गहू वाहून गेले. तर बापूजी पाटलाचे 4 खंड्या गहू झाले त्या टाइमला. आणि बापूजी पाटलांना सप्ताहाचं नियोजन लावलं. गावामध्ये एक माता भगिनी प्रस्तुत व्हायची होती. तिला दिवस गेले होते आणि ते होती विठ्ठल पंताची भक्ती. गुरुमालकाची तिच्या म्हणजे पतीची होती. आधी ते विठ्ठल पंताचे भक्त होते. त्याच्या दुजाभाव नाही, सत्य होय. आज सुद्धा बाळगीर महाराज जीवनचरित्र तुम्ही काढून बघा. मग आता काय करावं तिला प्रश्न पडला. तेव्हा तर गाड्या वाहन काहीच वाहन नव्हते. पायी जायचं नसतं, बैलगाडी. मग ते माणूस महाराजाविषयी थोडा त्याच्या अंतःकरणामध्ये खंत आला होता. तिथं गावोगावचे भक्त लोक आले. अन्नदान चाललं, नामस्मरण चालू, असा सप्ताह चाललेला. मग त्यांनी आले. म्हणजे ज्या वेळेस माणसाच्या बोटाला दगड लागल्यावरच तेव्हा वेदना होते माय बापू. ते भक्त आला आणि म्हणाला, महाराज माझी एक विनंती आहे. असं असं झालेलं आहे आमच्या घरी. आमची धर्मपत्नी डिलिव्हरी व्हायची. आता डिलिव्हरीचा विषय निघाला. आता पहिलं म्हणत गेले नाही, आता विज्ञान युगामुळे थोडं थोडं बदल व्हायलाय. बापू म्हणले, महाराज तसं काय म्हणले नाहीत. बापू म्हणले भस्म देतो, घेऊन जाय. हो म्हणले. मातेच्या डोक्याला आणि पोटाला भस्म लावलं. 10 ते 15 मिनिटांमध्ये बाई प्रस्तुत झाली. माय बापू काय नामात ताकद असेल, काय भस्मात ताकद असेल त्या. पण महाराजानं म्हणलं काय, हे आमचा भक्त नव, याला कसं देऊ म्हणलं नाही. माय बापू हो, संत इतके दयाळ राहतेत. तुझा भाव समूळ पुसला उरलो माझा मी एकला, संगे नाही कोणी मजला, मजला मी नित्य पाहतो, ही भूपाळी म्हणते. आणि इकडे संत कसे राहतेत, संत दयाळ दयाळ करी भक्ताचा सांभाळ. माय बापू हो, संतापाशी दुजाभाव नाही. फक्त आपण जे अज्ञान हा, आपण जो आपल्याला खलविताचं ज्ञान हाय, तोच माणूस दुजाभाव ठरते. त्यांनी म्हणले नाहीत बाबा हे विठ्ठल पंताचा भक्त होय, मी कसं देऊ म्हणले नाहीत. आज आमच्याच गावोगाव विठ्ठल पंताचे सप्ते होते, दत्तनामाचे सप्ते होते. आमचे बरेच 50% भक्त लोक हे ते तुमचा सप्ताह होय, हे आमचा सप्ताह होय. आज सुद्धा आमच्या मनातला भ्रम गेला नाही. अरे बाबा शेवटी परमेश्वर कुठं आहे. आणि कलियुगामध्ये काय सांगितलं महाराजांना, नामस्मरण अन्नदान हे राजमार्ग सांगितलेले आहे. माय बापू हो, कोणत्याही नामाची भक्ती करा आणि अन्नदान करा आणि फक्त एकनिष्ठ भक्ती करा. दैवता हे आपले कोण दुजे नव्हतं, दैवता बी आपले गुरुबंधूच होत. दैवताने बी दत्त मालकाचीच भक्ती करून त्यांच्याकडून सामर्थ्य मागून घेऊन आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात. आणि अंतकाळी त्यानं साथ देण्यात, अंतकाळी दूर पळते. अंतकाळी मी परदेशी. मग अंतकाळी कोण राहते, मारुती पाटील म्हणते, अंतकाळ आला वाचे बोलवेना, परे झाले देवा धावून आला. कोण येते धावून, जीवाचा मालकच यावं लागते. माय बाप हो, सोडविना कोणी, पाटची बहीण शेजची कामिना दूर दूर. सांगायचं तात्पर्य म्हणजे माय बाप हो, गुरुशिवाय आपल्याला कोणी नाही. जीवाचा जीवलग एक सद्गुरु नाथ, गुरुविना आप्त नाही कोणी. गुरु काय करते, परज्ञान देऊनी जीवा सोडविती आणि मोक्ष पदाने ती नाम मात्री. काय आले सोबत आपल्या, फक्त नामच आलंय. माय बाप हो, म्हणूनच म्हणले, नामे तरला शस्त्र अर्जुन राजा योगी दलाधन, नाम घेतले आलर कान, रुचिक ऋषी यदुराजान, पावन झाले दत्त नामाने, मुखाने दत्त दत्त बोला. माय बापू हो, एवढे राजे महाराजे पावन झाले दत्त नामानं. म्हणून आपण सुद्धा आडमार्गाने न जाता
आपण म्हणत्या भोगभूमीचे अष्टदेव अंतरालयाचे गणगंधर्व स्वर्गी राजा इंद्रदेव दत्त नाम समरती. बघा देवादिदेव असून तेन सुद्धा दत्त नाम समरायत. ब्रह्म विष्णू आणि हर तेही समरती दिगांबर चौशून्याचे परात्पर अवधूत अखंड आदव्य. अजून काय म्हणाले सद्गुरु नामा वाचून गती नाही नाही त्रिजगती. दैवता भक्तीची फलश्रुती अधोगती चुकेना. दैवताची भक्ती अधोगतीलाच नेणार आहे मा बापू. दैवताला तुम्ही फक्त दुजा भाव समजू नका, त्यांना फक्त आपलं होय म्हणायचं. त्याला त्याच्याविषयी आपल्याला त्याची छेदन करायचं नाही, त्याची विटंबना करायची नाही. फक्त तिथं आपण नमस्कार करायचं. देवदत्त जसं आपल्या गुरुभक्तांना देवदत्त घालत्या त्याच न्यायप्रमाणे देवदत्त करायचं. आणि बाळगीर महाराज सांगितलेत बघा, बाळगीर स्वामी म्हणे जेथे मन जाये तेथे बापूजी पाहे गुरुरूप. ज्या ज्या ठिकाणी आपलं मन जाईल तिथं आपण गुरु महाराजाचं रूप परीक्षाळायचं. गुरुभक्ती श्रेष्ठ आहे मा बाप हो. गुरुभक्ताचा पार नकळे ब्रह्मादिका निशान परलोकाला वेली. आपल्याला इहलोक सोडून परलोकी जायचं आहे. परलोकामध्ये काहीतरी सोबत घेऊन जायचं आहे माय बाप हो. सांगायचं तात्पर्य आपली जर बायलेक माहेरून सासरला गेल्यावर सासूने विचारते माहेरून काय आणलीस म्हणून, त्याचे न्यायप्रमाणे आपल्याला वरी मालक विचारणार आहे. आपल्यापाशी काहीतरी शिदोरी पाहिजे. म्हणूनच म्हणलं जीवा बांध रे शिदोरी तुला जायचं मोक्षा घरी. प्रपंच मायेने बुलविले पोटासाठी आयुष्य सरले. पाप संचय वाढले बांध नामाची शिदोरी तुला जायाच माहेरी. जीवा बांध रे शिदोरी तुला जायाच माहेरी. या जीवाला माहेरला जाण्यासाठी मायबाप हो शिदोरीच पाहिजे. आनंद नामाची नामावळी जपा जपा हो सकाळ संध्याकाळी. आपण दररोज म्हणत्या मायबाप हो. ज्या वेळेस आपण 9 महिने 9 दिवस जन्माला येऊन बाहेर निघत्या तेव्हा तळमळ कोणाला राहते विचार करा. या बालकाला काय दात फुटलेले राहतात का हो? अजिबात राहणार. कोमल अवस्था राहते. मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. म्हणून काय म्हणले बाळगीर महाराजांनी, बाहेर निघता रक्त दुग्ध झाले बाळगुरु बोधिले बापूजीसी. माय बाप हो, ज्या वेळेस रक्ताचं दूध करून माईनं आपल्याला पाहिजे ते, ज्या वेळेस उदरातून बाळ बाहेर पडण्याबरोबर एक रक्ताच्या धारातून दुग्धाच्या धारा बाहेर निघते, तेच दूध आपण प्राशन केलेले राहतो. आणि आज आपण वृद्ध अवस्था मायबापाची झाली. मायबाप हो, आपल्या मायबापाला आपण कुठेतरी त्यांचा अपमान करालो. मायबाप हो, मायबापाचे अनंत उपकार आहेत. विचाराची गोष्ट, 9 महिने 9 दिवस माईनं आपल्याला पोटात बाळ गेलं, नंतर रक्ताचं ज्यानं दूध करून आपल्याला पाजलं त्या माईला आपण लात मारून बाहेर काढाल्या. माय बाप हो, कलियुगामध्ये आधर्म झाला, लोक झाले दोषयुक्त, अन कोठून येणे कोठे जाणे नकळे स्वहित. नास्तिक धर्म फार वाढला झाले या भक्त, शिष्णोदर व्यापारी गुंग झाले बहुत. माय बाप हो, आपण अधर्माच्या माग लागल्या. विचार करा, पहिले गुरु आपले मायबाप आहेत, दुसरे गुरु ज्ञान विद्या शिकवणारे, आणि चौथे गुरु आपल्याला काशेच धरून नेणारे, पहिलं पार करणारे आपले गुरु मालक होत माय बापू.
माय बाप हो, गुरु महाराज बापूजी पाटील सांगते ते का पदामध्ये, गुरु मुझे कुछ न सुझाता मैं दीवाना हो गया, कहां से आया कहां जाना, आने का क्या कारण है, मेरा कर्तव्य मुझे मालूम नहीं, दिल परेशान हो गया म्हणाले। माय बाप हो, गुरुदेव हमारा साई, भव मुक्ति चरणों से पाई। या भवातून जर मुक्ती करायची असेल आपल्याला, या संसारातून तर मुक्त व्हायचं असेल तर गुरु महाराजाचे चरण धरावं लागते। या गुरु महाराजाच्या चरणापाशी भवमुक्ती म्हणले, भवमुक्ती चरणों से पाई। माय बाप हो, मी जीवे पुत्र तुझा, तू बाप आहेस माझा, तुझ विन सहाय्य तुझा नाही चौसृष्टी मध्ये। बापूजी पाटील म्हणते, देवा या चौसृष्टी मध्ये तुझ्या विन मला कोणी नाही, आनंद गुरु राया विनंती ऐका माझी। मम अपराधाची क्षमा कराजी परब्रह्मा। बापूजीशी मोक्षे धामा लवकर पाठवाजी म्हणे। माय बाप हो, झालेली सेवा म्हणण्यापेक्षा माझ्याकडून गुरु महाराजांना करून घेतलेली सेवा मी गुरु महाराजाच्या चरणी समर्पित करतो। आणि माझे जसं बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, त्या न्यायाप्रमाणे मी जे आज दोन शब्द तुमच्या समोर सादर केलो ते माझ्या गुरु महाराजाच्या आज्ञेप्रमाणे, गुरु महाराजांनी जशी मला बुद्धी दिली त्या न्यायाप्रमाणे मी माझ्या वाणीतून मी तुम्हाला दोन शब्द सांगितलेले आहेत। माय बाप हो, जे काय चांगलं वाटल ते तुमच्या पदरी ठेवा, आणि जे काय वाईट शब्द माझ्या तोंडून कळत न कळत गेला असेल ते माझे मला परत करा। आणि एक मी तुमचं आज्ञान लेकरू आहे म्हणून सांभाळ करा, अशी सर्व गुरुभक्तांच्या चरणी मी नम्र प्रार्थना करतो। माझे दोन शब्द इथं थांबितो। जय आनंद, जय जय आनंद। सद्गुरु महाराज की जय। शरण शरण सद्गुरु नाथा, तुझ आलो अवधूता, तुझ आलो अवधूता, शरण आली याची लाज, शरण आली याची लाज, तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा मागण लई नाही, तुम्हा मागण लय नाही, मजला ठाव द्यावा पायी, मज ठाव द्यावा पायी, मज ठाव द्यावा पाये, मज ठाव द्यावा पाये, जन्म मरणाची व्यथा, जन्म मरणाची व्यथा, बापूजीची चुकवी दत्ता, बापूजीची चुकवी दत्ता, बापूजीसी चुकवे दत्ता, बापूजीसे चुकवे दत्ता, राहे रावण श्री गुरुमूर्ती आली की वळ्यास, दत्तगीर महाराज दीक्षा दिली स्वामीस, श्री दत्ताची पूजा करिता नाही आळस, रात्रंदिवस मोकी दत्त नामाचा घोष, जय देव सद्गुरुनाथा दयाळा, श्री गुरुनाथा दयाळा, विश्व उद्धारासाठी जग उद्धारासाठी करसे गंगा तिरलेला, श्री दत्ताची भेट घेऊन कीर्ती ऐकून लोक येऊ लागले दर्शनास, नाम श्रवणी पडता तल्लीन होती चरणास, तन मन धन अर्पण करोनी घेते उपदेश, सप्तवेशने सोडून वारी करती पौर्णिमेस, जय देव सद्गुरुनाथा दयाळा, श्री गुरुनाथा दयाळा, विश्व उद्धारासाठी भक्त उद्धारासाठी करसे गंगा तिरलेला।
चार वेद 6 शास्त्र 18 पुराण नामसार बोलती संत म्हणत ऋषी जन म्हणून नाम सप्ता सुरू केला श्री गुरुना भक्त येती नाम घेती होती पावना जय देव सद्गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्व उद्धारासाठी भक्त उद्धारासाठी करसे गंगा तिरलेला अष्टप्रहर चालू लागला नामाचा गजर शास्त्र सप्ता सुरू केला देवा समोर नमन सप्ता आरंभ केला गुरुच्या समोर नवद्य भक्ती घडू लागले नाही अंतर जय देव सद्गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्व उद्धारासाठी भक्त उद्धारासाठी करसे गंगा तिरलेला नित्य नेम महापूजा होते त्रिकाळ आरतीचा गजर होतो प्रात सायंकाळ ज्याच्या त्याच्या हाती माळ जपती सर्व काळ गुरुचा दास बापूजी ध्याई चरणी पद कमल जय देव सद्गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्व उद्धारासाठी भक्त उद्धारासाठी करसे गंगा दिरलेला किती तुमचा चमत्कार कृपा तुमची भक्तावर अनुष्ठान गुंफेवर चाले नामाचा गजर आरती गुरु राजा स्वामी बाळगीर महाराजा अवतार तुमचा देवा गाव आहे ही परगा आरती गुरु राजा तुमची केवळ मूर्ती काय वर्णू मी कीरती भक्त जन वर्णिता ते कोणा कळे नाने छेदे आरती गुरु राजा स्वामी बाळगीर महाराजा अवतार तुमचा देवा गाव आहे ही परगा आरती गुरु राजा देहे दिगंबर नाम पालन केलंय सद्गुरुना गुरु हाती अन्नदान चाले रात्रांदीन आरती गुरु राजा स्वामी बाळगीर महाराजा अवतार तुमचा देवा गाव आहे ही परगा आरती गुरु राजा वैरागे कड कड नाम ज्वाला निघे अपार कोणावरी नाही बीड धन्य गुरुचा अवतार आरती गुरु राजा स्वामी बाळगीर महाराजा अवतार तुमचा देवा गाव आहे ही परगा आरती गुरु राजा दासमने गुरु राजा दाही दिशा तुमची दोजा भक्त जन करती मोजा मज द्यावे मानस पूजा आरती गुरु राजा स्वामी बाळगीर महाराजा अवतार तुमचा देवा गाव आहे ही परगा आरती गुरु राजा आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य जो प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जन आनंद गरजते आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचते जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळ जीवाचा साक्षी प्रदीपा जय देव सर्वा घटी आनंद सर्वाचे सार आकार निराकार पराहुन परा मूळ माया चैतन्य रचला संसार पिंडिया प्रमाण गाव भविलाकार जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकल जीवाता रक्षाक्षे प्रतिपा जय देव खलवीत ब्रह्मा माईक सकळ मिथ्या हा प्रपंच जैसी आबाळ मृगजळ संसार भ्रांती जे प्रळ आत्मा राम शरण प्रब्रह्म केवळ जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकल जीवाता रक्षाक्षे प्रदीपा जय देव
देव श्री गुरुदेव दास सद्गुरु की जय आत्री अनुसया माये की जय आनंदावधूत चिंतन श्री गुरुदेव दास सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज गुरु ब्रह्मचारी महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय बोलो जी सब साधु संतन की जय।